तिचा हा नवरात्र उत्सव असायचा. शेतकरी काय करायचे, आपल्या शेतातली माती आणायचे आणि त्या मातीमध्ये एक छोटंसं छिद्र असणारा घट ठेवायचे आणि त्याच्यात पाणी ठेवून कडेने ते धान्य पेरायचे. ह्याचा आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं. म्हणजे मी दुपारी सहज बसले, चिंतन करता करता माझ्या लक्षात आलं की त्यावेळेला आता ज्या लॅब असतात तर त्या लॅब नव्हत्या. पूर्वीच्या काळी माती परीक्षणाच्या लॅब नव्हत्या किंवा धान्य परीक्षणाच्या लॅब नव्हत्या आणि त्यावेळेला ते तिथं परीक्षण करायचे. नवरात्रामध्ये त्या घटाच्या कडेने जी माती टाकलेली असती ही माती पण योग्य आहे का, आणि जे पेरलेलं धान्य जे आहे, आपण सप्तधान्य, काहींच्या ठिकाणी 9 धान्य पेरलं जातं, मग यातलं कुठलं धान्य जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे येतं, ही एक प्रकारची लॅब होती. कारण मी आता स्वतः एका फार्मेसर प्रोड्युसर कंपनीची संचालिका डायरेक्टर आहे. आमच्या गावामध्ये आम्ही शेतकऱ्यांची एक कंपनी स्थापन केली. तर आम्हाला त्याच्यामध्ये आम्ही लॅब ठेवलेली की बियाणं चांगलं योग्य का अयोग्य, किंवा माती परीक्षणाची लॅब ठेवली. कारण आजकाल काय झालं आहे, ह्या संकरित जी खतं आहेत किंवा युरिया सुफला, आपण सगळे युरिया सुफलावरचे, ही जुनी माणसं शेणखतावरची म्हणून ते असतं धरून येत, आणि आपण युरिया सुफलावरचे 60 नंतर बोनस आहे आपल्याला, बरोबर आहे. 40 नंतरच हातपाय कुरकुरायला लागतात आपले जॉईंट सगळे, तर आता युरिया सुफला. पण मग ह्या उद्देशाने हे जे आहे की धान्य परीक्षण, माती परीक्षण, ह्या लॅब आता अस्तित्वात आल्या. पण पूर्वीचे शेतकरी लोक ह्याच्यावरून अंदाज बांधायचे की बाबा मी आता ह्याच्यात गहू पेरला आहे, हा गहू चांगला आला, किंवा मी चवळी पेरली, चवळी चांगली आली, म्हणजे मी पुढच्या ह्याच्यामध्ये हे जर पीक घेतलं तर ह्यामध्ये मला नक्कीच भरभराट होईल किंवा मला त्याच्यात अर्थार्जन होईल. कारण पूर्वीचा शेतकरी ह्या शेतावरच सगळं त्याचं अवलंबून असायचं. पूर्ण वर्षभराचं त्याचं जे उदरनिर्वाह आहे ते साधन शेतीच असायची. तर हा नवरात्राचा मुख्य उद्देश. त्यानंतर नवरात्रातल्या 9 देवी जर पाहिल्या आपण, तर पहिली आई, दुसरी आजी, पत्नी, सून, सासू आणि शेवटी मैत्रीण, ही 9 रूपं जी आहेत, 9-10 रूपं जी स्त्रियांशी जी रिलेटेड आहेत, तर ती 9 दिवसांची 9 नाती. आणि 10वं महत्त्वाचं नातं मैत्रीण दसऱ्याचं. कारण मैत्रिणीच्या ठिकाणी आपण सगळ्या गोष्टी मोकळ्या करू शकतो. आणि नारी शक्ती म्हणजे फक्त आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे की नारी निंदा मत करना, नारी है रतन की खान, जिस नारी से पैदा हुए रामकृष्ण हनुमान. म्हणजे राम, कृष्ण, हनुमान हे सगळे नारीच्या खाणीतून जन्माला आले. त्यावेळेला आपण त्यांच्या मार्गावरून चालतो आणि कुठंतरी यशस्वी होतो. आणि आपण म्हणतो की स्वामी तिन्ही जगाचा आई विना. म्हणजे प्रत्यक्ष भगवंत जो अखिल कोटी ब्रह्मांड नायक आहे, पण तो अयोनी त्याचा जन्म आहे. आपल्याला माहिती आहे की विष्णूच्या नाभीतून एक कमळ उत्पन्न झाला आणि मग ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. पण आई विना तो जरी तिन्ही युगाचा, तिन्ही जगाचा, तिन्ही लोकाचा स्वामी असला तरी तो भिकारी आहे. म्हणून मातृरूपेण संस्थिता. मातृत्व हे कुठल्याही योनीमध्ये बघा तुम्ही. म्हणजे असं म्हणतात की कासवाचं जे पिल्लं असतात तर ते आईच्या अंगावर दूध पित नाही. कासवीण फक्त आपल्या दृष्टिक्षेपामध्ये त्या कासवाच्या पिल्लांना वाढवते. तुकाराम महाराजांचा अभंग आहे की ती तिच्या दृष्टिक्षेपात जन्म झाल्या झाल्या ती फक्त समोर असतात, ती जवळ घेत नाही, पाजत नाही, अंगावर घेत नाही काही. किंवा विंचवाचा जर जन्म, विंचवाचा पिल्लांचा जन्म पाहिला तर विंचवाची पिल्लं जेव्हा जन्माला येतात ना तेव्हा भुकेजलेली असतात आणि ती जन्मल्या क्षणी आईला खाऊन टाकतात. पण मातृत्व केवढं थोर आहे बघा. तिला हे माहीत असतं की आपण पिल्लांना जन्म दिला की आपण ह्याच्यावरून नष्ट होणार आहे, तरी सुद्धा ती जन्म देते. कुठल्याही योनीमध्ये बघा मातृत्व हे श्रेष्ठ आहे. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की आता शरदाची ही पौर्णिमा जी आहे, तर त्यावेळेला रायगडावर सगळेजण दूध घालायला जायचे. सगळ्यांना माहिती आहे का? तरी सुद्धा आपल्याला थोडंसं, आपण तुळशीचं लग्न कसं दरवर्षी करतो, बरोबर आहे. तर ह्या गवळणी सगळ्या दूध घेऊन गडावर जायच्या आणि ही पण त्या दिवशी गेली, ह्या शरद पौर्णिमेच्या दिवशी. आणि योगायोगाने दूध घातलं, सगळं झालं, पण उशीर झाला. आणि तेव्हा महाराजांचा नियम असायचा की संध्याकाळी 6च्या नंतर गडाचे दरवाजे बंद व्हायचे. आणि त्याप्रमाणे गडाचे दरवाजे बंद झाले. तिने सगळ्यांना अर्जव केला पण काही उपयोग झाला नाही.
पण तिच्यातलं ते जे मातृत्व होतं ते सळसळून जागं झालं. तिला तिच्या बाळाचा आवाज आला, तिला त्याच्याशी अनुसंधान होतं. घार हिंद ते आकाशी चित्त तिची पिल्लापाशी. किती तिने भराऱ्या घेतल्या तरी तिची पिल्लं कुठे असतात, कुठेही ब्रह्मांडात फिरली तरी तिला माहीत असतं आपलं पिल्लं. तसं त्या हिरकणीचं काहीसं झालं, तिच्यातलं मातृत्व जागं झालं. आणि त्यानंतर तिने मनाचं धारिष्ट, म्हणजे जिथं प्रेम असतं ना बघा मंडळी, तर तिथे ते प्रेम ना कुठल्याही पद्धतीने त्या गोष्टी करतच म्हणजे. आणि तिच्यातली ते मातृत्वाची शक्ती अतिशय उच्च कोटीचं जर काय असेल तर मातृत्व असतं. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती राष्ट्राला उद्धरी झाली. आणि तिने त्या धडपडून त्या डोंगरातून, म्हणजे आज आपण सहजासहजी पायऱ्यांनी चढून जायचं किंवा रोपवेनी गेलं तरी सुद्धा आपल्याला दमछाक होतो. आणि ती त्या कड्यावरून खाली त्या बाळासाठी उतरली. म्हणजे केवढं धारिष्ट आहे. ह्याच्या मागे फक्त जो आधार होता तो फक्त मातृत्वाचा होता, आई असण्याचा होता. आणि त्या धडपडून त्या कड्यावरून ती खाली उतरली. दुसऱ्या दिवशी महाराजांना कळलं की ही गेली कशी, कुठून गेली, शोध लावला. तिला बोलवलं, तिचा सत्कार केला. आणि त्या बुरुजाला नाव, आपण आजही जरी गेलो तरी त्या जगदीश्वराच्या मंदिराकडनं जेव्हा आपण जातो तेव्हा उजव्या बाजूला तो मोठा जो बुरुज आहे त्याला नाव दिलेलं हिरकणी बुरुज. म्हणजे आजही त्या मातृत्वाची खूण 400 वर्ष झाली तरी त्यांनी ती ठेवली की अशी एक माता होऊन गेली आणि ती इथून खाली उतरली. म्हणजे हे मातृत्व. म्हणून या देवी सर्वभूतेषु माता